कृषी दिन वसंतराव नाईक यांची जयंती आज आम्ही आमच्या शेतामध्ये या अशा स्वरूपाचे 5 ते 6 झाडे या ठिकाणी लावून हा दिवस आम्ही साजरा करणार आहोत। तर गेल्या 1 वर्षापूर्वी हे कडुनिंबाचं रोप आणि त्या 1 वर्षापूर्वीच आम्ही हे बघा जांबाचे झाडं या ठिकाणी लावले होते। त्याची उंची आता या ठिकाणी 2 फूट झालेली आहे आणि हे काही बाजारातून आणलेले आम्ही काही उंचचे उंच जवळपास 5 फूट उंची असणारे हे झाडं आहेत। तर हे झाडं आज आम्ही आमच्या शेतामध्ये लावणार आहोत। बघूया काही वर्ष नंतर ते मोठे होतात की नाही। चला तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी घेऊन जाणार आहोत। पायानं करायचं पाय हा त्याला शिवा तोड बा यस तोड ते फळ तोड। हे बघा फळ, हे बघा पूर्ण अशी घोस आहे त्याची, जसे अंगुराचे जसे घोस असतात की नाही तशा प्रकारचे हे घोस आहेत। बरोबर हे घोस आहेत। वाव मस्त दिसायला। खाऊन बघू कशाचं भाऊ कसे आहेत काय खाऊ आम्ही बरं। हे बघा असे पूर्ण घोस, गुंदनाचे घोस पूर्ण सगळीकडनं याला घोस आलेले आहेत। आणि या साईडला बाजूला तर बघा हे जर द्राक्ष असते तर किती मजा आली असती। यातला एकही द्राक्ष आता शिल्लक राहिलं नसतं हे फळ, पण हे चव कशी थोडीशी चिकट असतं आणि खायला तेवढे तुरट त्याची चव असते। आताच तुम्ही शिवाची प्रतिक्रिया बघितली, पण शिवा म्हणे की खूप गोड आहेत, भारी आहेत, पण मला तर वाटत नाही की गोड असं। लहानपणी आम्ही भरपूर खायचो हे। ही फांदी बघा, या फांदीची फळं बघा, ती फांदी बघा, ती पलीकडे असायची फांदी बघा, या फांदी हे चिकट असतं ना, ते खायचं असते। काय ते खायचं का? बी फेकून द्यायची। बी फेकून द्यायची, बी खाऊन बघू कसे चिकट आहे ना, खूप गोड आहे। आम्ही लहानपणी पुस्तकं जर फाटली घेतली तर पुस्तकं चिटकवण्यासाठी याचा वापर करायचो। हे बघा चिकट, किती चिकट, वाव। समजा
लहानपणी पण आम्ही एक खोड्या करण्यासाठी याचा वापर घेऊन जायचो. समजा एखादी मुलं जर बेंचवर बसलेली असतील तर त्या मुलांच्या बाजूला आम्ही हे गोंधनं ठेवायचो आणि या गोंधनावरती एकदा बसल्याच्या नंतर हे गोंधनं पूर्ण असे चिटकून जायचे. अशा प्रकारचे गोंधन आहेत. पण बघा चिटकत पूर्ण निघत नाहीत. वर झाडावरती जात आहे गोंधनीचे गोंधन. आता या ठिकाणी तो तोडून आणणार आहे. समोर आहे. हे गोंधनीचे फांदी या ठिकाणी तोडलेली आहे. आता आम्ही ही गावाकडे घेऊन जाणार आहे.